मी ना कादंबरी वाचली होती छावा शिवाजी सावंतांची. आणि आपण म्हणतो ना अननोईंगली आपण मॅनिफेस्ट करतो, एक असं वाटून जातं आपल्याला, हा ह्याच्यावर सिनेमा झाला तर मला यात काम करायचं आहे, काही असेल, काही भूमिका असेल. आणि तेव्हा मी बोलून गेलो होतो. आणि म्हणजे खूप असं मी 2दा वाचली होती ती कादंबरी. आणि जेव्हा जेव्हा कारण वाचावीशी वाटतेच ती, तुम्ही यू कॅन की झाली वाचून असं नाही, पुन्हा वाटतं, मोह होतो तो. त्यानंतर ते वाटत होतं की आणि नेमकं जेव्हा मला कॉल आला अँटी कास्टिंगमधून या फिल्मसाठी, तेव्हा मला ऑडिशन्स साठी बोलवलं होतं गणोजी शिर्केंच्या. अच्छा. म्हणजे मी मॅनिफेस्ट केलं होतं की यावर सिनेमा होईल आणि यात मला भूमिका मिळावी कुठली. पण गणोजीची ऑडिशन आल्यानंतर मी नको, म्हणजे मी काय पुन्हा एकदा त्या वादाच्या भोवरात मला पडायचं नाही आहे, सगळ्यांच्या भावना कोणाला दुखवायच्या नाहीत मला. पण मी कादंबरी वाचली त्यामुळे मला जे माहीत होतं, त्यामुळे माझ्या भावना या होत्या की मला नाही करायचं ते. आणि मग मी ऑडिशन दिलं, माझं 100% दिले आणि गेलो घरी. आणि विचार एवढाच होता की नको, नाही झालं तर बरं आहे. आणि एक 2-3 दिवसांनी मला फोन आला प्रोडक्शनमधून की लक्ष्मण सर आपसे मिलना चाहते हैं, की आप आ सकते हो कल. मी गेलो आणि मग सर भेटले. मी पहिल्यांदा सरांना भेटणार होतो. सरांचं काम मी पाहिलं आहे, त्यांचं नाव ऐकून आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होतीच. सरांनी मला ओळखलं, अर्थात त्यांनी माझं काम पाहिलं होतं. पहिल्यांदा भेटलं मला बोललं, संध्या बस मी तुझं काम पाहिलं आहे, छान काम करतो, तुझं ऑडिशनही पाहिलं, मस्त झालं आहे तुझं ऑडिशन वगैरे. बरं ऐक ना, तू गणोजी नको ना करूस. म्हणजे चला ठीक आहे. म्हटलं सर नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. हां, तू रायाजी करशील का? मी म्हटलं हां सर चालेल ना. नाही मी तुला सांगू का कॅरेक्टर? म्हटलं सर मी कादंबरी वाचली, मला माहिती आहे रायाजी. अरे वा सुपर्ब, मग तू नक्की रेडी आहेस? म्हटलं सर प्लीज खुद गब्बर बोल रहे हो. आणि मग अशा तऱ्हेने रायाजी म्हणतात आपण ती मॅनिफेस्ट केलेलं असतं, ते कुठेतरी काहीतरी फिरून आपल्या पदरात ते पडतंच. सो ते फळ माझ्या पदरात पडलं आणि मी प्रयत्न केला रायाजी करण्याचा.